विडी कारखान्यात प्रणिती शिंदेंना विजयी करा, कामगार सेनेच्या प्रचाराचा जोरदार झंझावात। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना विजयी करण्यासाठी विडी कारखान्यांच्या ब्रँचेसमध्ये भेटीगाठी करून प्रचाराचा झंझावात सुरू केला असल्याचे कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे। 48 लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी शहरातील सर्व विडी कंपन्यांच्या ब्रँचेसमध्ये जाऊन प्रचार सुरू केला आहे। कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 21/4/2024 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत 12 ब्रँचेसमध्ये प्रचार कॉर्नर सभा घेण्यात आल्या। साबळे वागिरे विडी कंपनी, देसाई विडी कंपनी, ठाकूर सावदेकर विडी कंपनी व चंद्रतारा विडी कंपनी अशा 4 कंपनीच्या 12 शाखेत सभा घेण्यात आल्या। विष्णू कारंपुरी महाराज यांनी विडी उद्योग वाचविण्यासाठी पर्यायी उद्योग निर्माण करण्यासाठी येणाऱ्या 7 मे रोजी कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी शहर मध्यच्या 3 वेळेला आमदार झालेल्या प्रणिती शिंदे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले। यावेळी सर्व विडी कामगार महिला या आम्ही प्रणिती ताईंनाच निवडून देणार असे सांगितले। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराच्या झंझावातात युती सेनेच्या रेखा आडकी, कामगार सेनेचे विठ्ठल कुऱ्हाडकर, पप्पू शेख, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, प्रशांत जक्का, कामगार सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी परिश्रम घेतले व घेत आहेत। 8ला मापला बोलवलं आलं का नाही, तसं 7ला आल्या पहिला वोटिंग करून बाकी सगळं काम करा। आता दुपारी जातो 4ला दुपार होऊन जाईल असं करू नका। कारण का आपण जर वाचायचं असलं प्रणिती शिंदे म्हणलं आम्हाला व्हिडिओ नको मरेपर्यंत पर्याय उद्योग द्या। पर्याय उद्योग देण्यासाठी मोठं फॅक्टरी न तो हा बाना आम्ही सगळं कामगार तिथे येतो, दररोज 500 रुपये 8 तास काम करून जातो। म्हणजे दररोज गिरना नको, मरादा को छोड़ना नको, बच्चा को छोड़ना नको, घर को लेके उसको गाड़ियाँ मरद छोड़। आने वाले दिनों में प्रणिती शिंदे अभी मुंबई में लड़ी, महाराष्ट्र में लड़ी, विधानसभा लड़ी, अभी दिल्ली को जाकर लड़ने वाली है। इसलिए हम कभी भी कांग्रेस का हम वोट डालने बोले नहीं, कांग्रेस के विरोध है। वो संविधान अपना स्वतंत्र जा रहे, बीड़ी कारखाने जा रहे, जिंदगी जा रहे, बच्चे घर से भाग के जा रहे, बच्चे मोबाइल में दंग हो गए, और अपन क्या करने का। इसीलिए अपना उन्नति के लिए ये प्रणिती शिंदे अपना बरोबर सब काम करेंगे। पहिला 3 महिने अगोदर नोटीस आणि पगार देऊन काढावा लागतो। असे कामगार कायदे रद्द झालेले आहेत। बीडी उद्योग बरोबर नाही, तुम्हाला बरोबर आहे। आपल्याला साठी तंबाखूसाठी बांधायला पाहिजे, पानसाठी बांधायला पाहिजे, मजूरसाठी बांधायला पाहिजे, ते बांधू आपण आणि बांधतो मरेपर्यंत। ते 7 तारखेनंतर बांधायचं। आता कोण तर म्हणतील की पान बरोबर नाही होईल, व आते आणायचं ना तुम्ही तिकडे यायला पाहिजे। ते बाई सारखं येते काय तर सांगतील चलो आगे बोलतात, नको रे बाबा कार्ड बंद करू। अशा परिस्थिती लोकांना भीती झालेली आहे। आणि प्रणिती शिंदेनी विधानसभेमध्ये अनेक वेळा प्रश्न मांडला, तो बीडी कारखान्यात गेलो आणि 15 वर्ष झाले मी मंतव्य म्हणा आडम मास्टर सगळेजण मिळून बीडी उद्योग ते धूम्रपान काय रद्द करा, पण काय केलं? आम्हाला किमान वेतन द्या, पण काय केलं नाही। गरीबाचं उलट तुमचं असलेले सर्व जे बाळंतपणाचे पैसे, ऑपरेशन, शाळेला कोरोना पैसे, असे अनेक योजना मोदीने पूर्ण बंद करून टाकले। 34 कायदा SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।